मध्यरात्रीचा कहर. शेळगाव गावात पुराचे पाणी, नागरिकांचे हाल. नमस्कार, आपण पाहत आहात तरुण गर्जना न्यूज. परंडा तालुक्यातील शेळगाव येथे खैरी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. मध्यरात्रीपासून वाढलेल्या पुराच्या पाण्याने गावात हाहाकार माजला असून मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पांढरेवाडी येथील निम्न खैरी प्रकल्प तुडुंब भरल्याने सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खरडा, सातेफळ, सोनेगाव, धनेगाव, चिंचपूर बुद्रुक भागात पाऊस झाल्याने पाणी झपाट्याने वाढले आणि शेळगाव येथील मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गावातील 25 ते 30 घरांत पाणी शिरले असून गहू, ज्वारी, तांदूळ, उडीद, मका, कपडे, फर्निचर व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माणिकबाबा विद्यालयातही पाणी घुसल्याने पोषण आहाराचा तांदूळ, संगणक लॅब, ग्रंथालय आणि इलेक्ट्रिक हब पाण्यात गेले आहेत. नागरिकांच्या मदतीने शिक्षकांनी वेळेत शालेय दप्तर व महत्त्वाची अभिलेखे सुरक्षित ठिकाणी हलवून मोठे नुकसान टाळले. दिनांक 22/9/2025 रोजी आता सध्या जे आम्ही उभा आहोत माणिकबाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेळगावच्या समोर असणारा हा शेळगाव परंडा रोड आहे. या ठिकाणी आताही तुम्हाला पाहायला मिळते हे जे पाणी आहे ते कमरेपर्यंत मांड्यापर्यंत असणारे हे पाणी आहे. आणि जर विद्यालय पाहिलं तर हे विद्यालय पूर्णपणे या खैरी नदीला खूप मोठा पाण्याचा विसर्ग असल्यामुळं या ठिकाणी शाळेमध्ये आणि पूर्ण शाळेच्या मैदानामध्ये पाणी गेलेलं आहे. आणि एकंदरीत शाळेमधील असणारे कागदपत्र असतील, इतर शैक्षणिक साहित्य असेल, हे शाळेचे कर्मचारी, सन्माननीय मुख्याध्यापक या ठिकाणी आहेत, सर्व आमचे कर्मचारी आणि माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या मदतीनं या ठिकाणी जेवढं शक्य होईल तेवढं साहित्य आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु या निसर्गाच्या पुढं आम्ही हतबल झालो आणि बरंचसं साहित्य या ठिकाणी या पाण्यामध्ये या ठिकाणी अडकले गेलेलं आहे. इथं स्किल हब म्हणून एक मोठा प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य आहे, कॉम्प्युटरचं लॅब आहे, इतर असणारे शैक्षणिक कागदपत्र आणि शैक्षणिक साहित्य, त्याचबरोबर तांदळाचं असणारं जे काही सकस आहाराचं असणारं साहित्य आहे, या सर्व साहित्यांची खूप मोठं अतोनात असं नुकसान झालेलं आहे. तर या नुकसानीची योग्य ती दखल घेऊन शासनाने त्याची योग्य ती आम्हाला मदत द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं असं मी विद्यालयाच्या वतीनं विनंती करतो. पहाटे पाणी घरात घुसलं, काहीच वाचवता आलं नाही, अशी माहिती नुकसानग्रस्त नागरिकांनी दिली. संपर्क मार्ग तुटल्याने मदतकार्य पोहोचण्यात अडचणी येत असल्या तरी प्रशासनाकडून मदत गतिमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पुरामुळे शेळगाव आणि परिसरातील नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने सरकारी मदतीची गरज आहे, अशी माहिती सरपंच विष्णू शेवाळे यांनी दिली आहे. शेळगाव येथे खैरी नदीच्या पुरामुळे गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. शेतजमिनी, घरे, पिके आणि शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. सरपंच विष्णू शेवाळे नुकसानग्रस्तांना धीर देत आहेत. पहा तरुण गर्जना न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट. कॅमेरामन विजय शेवाळे सह राहुल शिंदे, धाराशिव. दुसऱ्यांनीच बाहेर काढलं, मला माहितीच नव्हतं पाणी आलं. सगळं 10 गोण्या गहू इथं, 5 गोण्या ज्वारी आणि 30 नळ्या वाहून गेल्या. मोहर बांधल्या 30 नळ्या पण गेल्या वाहून. सगळं म्हणजे असं काहीच नाही आणलं मी. आई अशी दुसऱ्यांनीच आणले मला बाहेर. तीच मन नाही माझं, काहीच नाही म्हणजे असं कपडे सकट नाहीत आम्हाला. मी अशी दुसऱ्याच्या घरी येऊन बसले. आता निर्मला चंद्रकांत दुरे आणि आमची मका ही सगळी शेडमधनं वाहून गेली. 20 क्विंटलची मका, मोगऱ्याची झाडं, गुलाबाची झाडं, झेंडू लावलेला दसऱ्यासाठी सगळं वाहून गेलं. मोठा अजिनाथ शेवाळे. शेड माझं जे आहे ते कोंबड्या शेड तुमचं त्यामध्ये काय काय होतं? जनावर होते 70-80 कोंबड्या होत्या. 70-80 कोंबड्या, 14-15 शेरडा. बाकीचं साहित्य सगळं त्यांचं खाद्य बिद्य ते राहण्याचं तर हेच झालं. आता आपण पाहिलं लहान लहान मुलींना देखील त्यांनी खांद्यावर बाहेर काढलेलं. ते कधी आता पाणी? सकाळी आलं. सकाळी 6ला पाणी चालू झालेलं यायला.
आता पाण्याची पातळी वाढत चाललेली अजून. भरपूर वाढली, अजून बी वाढतेच आहे, पण कमी नाही. ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढलं सामान हा, काय थोडंफार हा. लोकांना बाहेर, हा, लोकांना- लहान मुलींना. हा, हे काय आम्ही सगळ्यांना जाऊ जाऊ उठवले, हा सगळ्याला जाऊ जाऊ सांगतोय मी, पाणी वाढायला, पाणी वाढायला. हो ती बाजूला एवढी काढले, पाठीमागचं ते मकाचं क्षेत्र कोणाचं आहे? तीच मग त्याच्या पलीकडे शेड आहे आपल्यावर. त्याच्या पलीकडे आहे का? हा, बघा ते आता जाता सुद्धा येणार शेड. म्हणजे आपण पाहतोय समोरच्या शेडच्या पाठीमागांची वस्ती आणि पाठीमाग मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यांचं घरच काय दिसत नाही. आपण पाहिलं ह्या वस्तीच्या पाठीमागे त्यांचे घर आहेत आणि त्याच्या पत्र्याच्या वरून पाणी पडतंय, सगळं पूर्ण घर त्यांचं पाण्याखाली गेलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सामानाचं, शेडमध्ये घरातील कमरा भौतिक इतकं सुविधा आणि पिकाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शासनाने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामा करून व्यवस्थित तो योग्य तो मोबदला द्यावा आणि ह्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मार्गी लावावा. आणि सकाळी 6 वाजता आमच्या घरात पाणी शिरलं आणि हा माझा मुलगा आणि इथं आमचे गुरं शेड जनावर सगळे पाण्यात पोहत होते. हा माल भिजला, घरातलं सगळं भिजलं आहे, ती सोनं नाणं पैसे आणि आम्ही घराच्या बाहेर आतापर्यंत बाहेरच आहेत आम्ही. मग अशी आमची नुकसानची झाली, घर आमचं पाण्यात आहे सध्या. मी रेवण राजाराम बनकर, राहणार शेळगाव तालुक्यात. 2 दिवसापासून फुल अचानक आल्यामुळं पूर्ण मकाची कणसं उडील, माझी शेरड सगळी जनावरांची मका पाण्यात गेली व आमचा कडबा पाण्यात गेला, आमची शेळ्या पाण्यात गेल्या, शेळ्या बाहेर काढल्या. शेळ्या बाहेर नेल्यानंतर मग आम्ही सगळं जेवण पण काही सकाळधरणं केले नाही व याचं अत्यंत दुःख वाटतं. सरकारने आमची काळजी घ्यावी व सरकारनंतर आमचं जे नुकसान भरपाई झाले याची सरकारने तक्रार नोंद घ्यावी व आम्हाला जे सुरक्षित, जे तुमच्या ज्याने जे होईल, जे धान्य, जे तुमच्या ज्याने पैशाची मदत होईल ते आम्हाला करावी व आमच्या घरात. खैरी नदीच्या पूर्ण बॅकवॉटरच्या भागात भरपूर पाऊस झाल्यामुळं चिंचपूर, पांढरेवाडी, धनेगाव, सोनेगाव, खारडा भागात भरपूर पाऊस पडल्यामुळं, अतिवृष्टी झाल्यामुळं खैरी नदीला भरपूर पाणी आलेलं असल्यामुळं लोकांनी, नदीकाठची जेवढी लोक आहेत त्यांनी सतर्क राहून प्रशासनाला जर मला काहीतरी कळवावं किंवा आमची घरं पाण्यात गेलेत किंवा कोणी गुंतलेलं असलं तर ते प्रशासनाला कळवावं. प्रशासनाने बी यावर लक्ष द्यावं आणि नदीच्या कडेची जेवढी रान आहेत 10-15 एकर, इकडून 10-15 तिकडून 10-15 अशी माती सुद्धा राहिली नाही, सगळी माती वाहून गेली जमिनीतली, पिकं नेस्तनाबूत झाली. ऊसात पाणी शिरलेलं पार ऊस भुईसपाट झाला, त्या ऊसात काय राहिलेलं नाही. तरी यावर तात्काळ तहसीलदार साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी पंचनाम्याचा आदेश द्यावेत. तलाठी बी गावाच्या पलीकडे, मंडळ अधिकारी गावाच्या पलीकडे, गावाचा संपर्क तुटल्यामुळं त्यांना पण इकडे येता येणार नाही. मी शेळगावचे सरपंच विष्णुनाना शेवाळे सगळ्या गावकऱ्याच्या वतीने मी आपणाला सूचित करण्यात सांगतो की व कलेक्टर साहेबाला आदेश द्यावा, तहसीलदारला आदेश द्यावा. त्यांनी सगळ्या पाटबंधारेवाल्या लोकांना यांना सतर्कतेचा इशारा देऊन आमच्याकडं नदीने पार संपर्क तुटलेला आहे. गावाच्या भोवताली पूर्ण पाणी ही झालेलं आहे, सगळे पिकाच्या ह्याच्यात पाणी गेले, ऊस अशी म्हणजे मिळून ही झाली, बाकीचे पिकं तर सगळे वाहून गेले. आता जर पाणी हळूहळू कमी व्हायला लागलं तर जमिनी सगळं खरडून जाण्याची शक्यता आहे. तर प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की होणारं शाळेची शैक्षणिक नुकसान असतात, ती कागदपत्रे असतील काही, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा शालेय पोषणाचा तांदूळ असेल तर ह्याच्यावरती वेळीच लक्ष देऊन आम्हाला परत एकदा मदत करावी आणि शासनानं जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करावी अशी मी एक विद्यालयाच्या वतीनं, शेळगाव ग्रामस्थाच्या वतीनं मी विनंती करतो आणि शासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की होणारं नुकसान जे आहे हे विद्यार्थ्याचं असेल, शिक्षकाचं असेल, गावाचं असेल, हे पूर्णपणे भरून निघण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावं अशी मी विद्यालयाच्या वतीनं आणि पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद. विभागीय संपादक राहुल शिंदे, धाराशिव.